आणि आमच्या महायुतीची सत्ता आल्यानंतर लालपागी समितीच्या अंतर्गत जे काही प्रलंबित नियुक्त्या होत्या त्यासाठी एक समिती सदस्य याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या राज्याचे खऱ्या अर्थाचे कुटुंब प्रमुख म्हणून जे वर्षानुवर्ष प्रलंबित हे जे विषय होते त्यांनी तातडीने ते निर्णय घेतले आणि त्याचमुळे आज या प्रत्येकांना नियुक्ती पत्र आम्ही काही महिन्या अगोदर जिल्हा परिषदेमध्ये दिलेले, आता मी नगर परिषदेमध्ये दिलेले आहेत आणि म्हणूनच जसं मी भाषणामध्ये उल्लेख केला याचं सगळं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं आहे आणि म्हणून त्यांना मी मनापासून या निमित्ताने आभार मानतो आणि अभिनंदन. शहराच्या विकासासाठी यापूर्वी पण मुंबईला आपण बैठक घेतली आणि मोठा निधीची घोषणा केली. आता पण सिलेंडर मुक्त च्या दिशेने सावंतवाडी वाटचाल करते, याचं श्रेय तुम्हाला आणि दीपक भाईंना पण जाते. पहिलं तर एक लक्षात घ्या, मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आमच्या ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी सावंतवाडीच्या मोठी तलावासंदर्भात काही प्लॅन हे प्रेझेंटेशन माझ्यासमोर आणि केसरकर साहेबांसमोर दिलेलं, त्याच्यावर आमची चर्चा झाली. आता त्याच्यावर आमच्या काही सूचनांवर काम सुरू आहे. तिथे कुठली निधीची घोषणा केलेली नाही. जेव्हा तो प्लॅन फायनल होईल तेव्हा त्या प्लॅनला पूर्ण करण्यासाठी एक टप्पा 2 टप्पा पूर्ण करण्यासाठी जी लागणारी निधी आहे, ज्याच्यामुळे आमच्या मोठी तलावाला आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक लूक तयार होईल, जी संकल्पना नगराध्यक्ष मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे आणि नगर परिषद आणि राजघराणे एकत्र मिळून अगर हा पुढाकार घेत असतील तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर उभे जाऊ आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने त्याचं चित्र बदलताना आपल्याला दिसेल. साहेब, आज आपण सावंतवाडीमध्ये विविध विकास कामांची भूमिपूजन केलं, त्यामध्ये योगा सेंटर हा फार महत्त्वाचा विषय आहे, काय सांगा? बघा, आरोग्याच्या दृष्टिकोनातून जसं आमच्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी नेहमीच योगाला प्राधान्य दिलेलं आहे. आता योगा डे पण मला वाटतं 21 जूनला आज येतोच आहे आणि आमच्या सावंतवाडी नगर परिषदेने ज्या पद्धतीने योगाला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि जिल्ह्यातला पहिलं योगा सेंटर कुठे येत असेल तर ते सावंतवाडीमध्ये येत आहे. त्याचा मला निश्चित पद्धतीने अभिमान आहे. मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना 1 वर्षामध्ये तो प्रकल्प पूर्णही करायला सांगितलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की समाजाच्या सगळ्याच घटकांनी, सामान्य नागरिकांनी, त्याच्यामध्ये राजकारणी असो, आमचे पत्रकार मित्र असो, सगळ्या जणांनी एकत्र येऊन योगा करावा असं मी तुम्हाला सगळ्या जणांना मैत्रीचा सल्ला देईन. भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर निवडून आलेले काही लोक आज भाजपच्या नगराध्यक्षांवर किंवा नगर परिषदेवर टक्केवारीचे, भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्याकडे तुम्ही कसं? परत तुम्हाला सांगतो, सगळेजण तसे मूळ भारतीय जनता पक्षाच्याच विचाराचे आहे आणि म्हणून हा आमच्या पक्षांतर्गतला विषय असल्यामुळे आम्ही पक्षाच्या व्यासपीठावर हा सगळे विषय चर्चा करू. प्रदेश अध्यक्ष आहेत, मी स्वतः आहे, खासदार राणे साहेब आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत बसून जे जे काही कोणाच्या किंतु परंतु भावना कुठे दुखावल्या असतील, कोण विरोधी भूमिका घेत असतील, आमच्या घरातले भांडण आम्ही घरात सोडू आणि म्हणून त्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाने आणि वरिष्ठांनी त्या संबंध सगळ्या ह्या प्रक्रियेबद्दल नोंद घेतलेली आहे. लवकरच पक्षाच्या व्यासपीठावर याच्याबद्दल चर्चा करून तोडगा काढू. मला असं वाटतं तेव्हापर्यंत तो विषय आता बंद झालेला आहे. साहेब, आता मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्यावरून जो वाद आहे तो माझ्या मुळामध्ये मला सांस्कृतिक दहशतवाद हा जो शब्द त्या निमित्ताने वापरला गेलेला आहे. आता सांस्कृतिक दहशतवाद फक्त जैन समाजाबद्दल आणि हिंदू समाजाबद्दलच का काढला जातो? आता गेल्याच महिन्यामध्ये बकरी ईदचं सण झालं तेव्हा रस्त्यावर किती आपण 2-2 अशा मोठ्या भांडीवरती त्यांना दिसलेल्या आहेत. रस्त्यावरचे नमाज त्याला का आक्षेप कोणी घेतला नाही? तेव्हा मग ते कशाला वरती सिलेंडर येताना आम्ही गप्प बसतो आणि बघतो सगळ्या गोष्टी. मग त्या हिरव्या पट्ट्यांना तुम्ही का मिटवायला बघत नाही? आणि जे काय आज मी मनसेना आणि उभाटाच्या लोकांची प्रतिक्रिया ऐकली, कधी हे लोकांना बहरामपाडा आणि नळ बाजार आणि मुंब्रामध्ये आंदोलन करताना आम्ही तर बघितलेलं नाही. भोंग्याच्या आंदोलनामध्ये भोंगे बंद करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. जेव्हा आम्ही सत्तेत आलो, हिंदुत्वादी विचाराचं जेव्हा सरकार आलं, आमचे किरीट सोमयाजी, आम्ही सगळेजण
ते सगळे एकत्र आलो, लोकांनी हिंदुत्व विचाराचं सरकार निवडलं म्हणून बोंगे बंद झालेले आहेत, कोणाच्या आंदोलनामुळे बंद झालेले नाहीत. आणि म्हणून एवढ्याच पट्टे काढण्याची अगर हिंमत असेल ना तर बहरामपाडा आणि मोहम्मद अली रोडवरचे हिरवे पट्टे काढा ना, रस्त्यावरचे नमाज बंद करायला पाहिजे. आमच्या सरकारला बंद करून दाखवलेलं आहे, तेव्हा ह्यांच्या तोंडातून हुकचू निघत नाही, तेव्हा हातभर येतात हातात सगळे. आणि म्हणून फक्त हिंदूंच्या विरोधात वारंवार अगर कोण आवाज उचलत असेल ना तर मग काही गोष्टी मग सरकार म्हणून त्याची नोंद घ्यायला लागेल. साहेब, आज उद्धव ठाकरेंनी आता बैठक घेतली खासदारांची आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, कोणी बैठक घेतली? उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची बैठक घेतली. त्यामध्ये म्हणतात महागाईच्या विरोधात तुम्ही आवाज उठवा आणि सरकारला प्रश्न विचारा. मला असं वाटतं की त्यांनी मोजके 3च खासदार त्यांच्या समोर होते, मोजून 3 खासदार आले. बाकीचे जो 4था खासदार होते ते संजय दिना पाटील ते शेवटच्या 5 मिनिटात आलेले आहे. बाकीचे तर ऑनलाईनच्या नावाने फक्त तर ते आउट ऑफ नेटवर्क गेलेले होते. आणि म्हणून फक्त 3 खासदारच्या समोर एवढी मोठी वल्गना उभाटाच्या प्रमुखांनी करू नये. आता हम दो हमारे दोचीच वेळ आलेली आहे, त्याच्या पलीकडे त्यांचा काही उभाटा पक्ष आता येणाऱ्या काळामध्ये राहताना दिसत नाही. आणि आम्हाला कोणालाच ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस करण्याची गरजच नाही आहे. त्यांच्याच लोकप्रतिनिधींना, आमदार असो खासदार, त्यांच्याच बरोबर राहायचं नसेल, त्यांना त्यांचं भविष्य सुरक्षित वाटत नसेल, प्रत्येकाला मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातच अगर काम करायचं असेल मग त्यांना काय तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. आता त्या खासदारांच्या यादीमध्ये संजय राऊतांचं पण नाव कदाचित असेल असंही माझ्या कानावर माहिती आहे. साहेब, राऊतांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची स्तुती केली आणि म्हटलंय की अर्थ खाते हे त्यांच्याकडे राहिलं पाहिजे. पण चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. आणि म्हणून ज्या अर्थी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री अर्थ खातं सांभाळतायत आणि ह्या राज्याला एक प्रगतशील राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी निर्णय घेत आहेत. आणि म्हणून प्रत्येक विरोधकाला पण वाटतं की हाच व्यक्ती राज्याचं नेतृत्व पण करायला पाहिजे आणि अर्थ खातं पण सांभाळलं पाहिजे. तुमची स्तुती केली होती. हो, पण चांगल्या कामाला स्तुती करायला पाहिजे. आम्ही पण चांगल्या पत्रकारांची स्तुती करतो. साहेब, रोहित पवार आज उपोषण करतायत, 3रा दिवस आहे. आणि राज्याला काय रोहित पवारांचं जो उपोषण आहे त्याला असं आहे, आमच्या रोहित पवारांना खाण्याचा शौक आहे. मी असंख्य हॉटेलमध्ये त्यांना जेवताना बघितलेलं आहे. कदाचित त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना डाएट प्लॅन दिला असेल आणि म्हणून ते आता 2 दिवस झाले तरी पण बारीक होत असताना दिसत नाहीये. आणि राज्यामध्ये कर्जमाफी झालेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारने कर्जमाफी दिलेली आहे, शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मग आता डाएट प्लॅन राबवायचं कसं, डॉक्टरांचं ऐकायचं कसं, तर असं काहीतरी उपोषणाचं गोंडस नाव द्यायचं आणि झोपून दाखवायचं. पण 2 दिवस झाले मला काही वेट कमी होत असताना दिसत नाही, कदाचित वाढलेला असेल. नाही, तुमचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. घाट रस्ते धोकादायक झालेले आहेत. ह्याचे एक घटना हे जे काही तुम्ही दगड कोसळण्याचं बोलताना ते दरवर्षी आमच्या आंबोली घाटात, गगनबावडा घाटात याच्यामध्ये दगड कोसळण्याच्या घटना होतात. लगेच त्वरित पीडब्ल्यूडीची टीम, आमची जिल्हा प्रशासनाची टीम, हायवेची टीम तिथे पोहोचते. चांगल्याला चांगलं म्हणायची सवय, जरा थोडं संजय राऊतची सवय लावून घ्या तुमच्याही पण. माझ्या अजूनपर्यंत तेवढं बंद करण्याची वेळ आलेली नाहीये. मी सगळ्या लोकांच्या संपर्कात आहे. दरड कोसळलं असलं तरी तिथे लगेच तो रस्ता सुरू करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. एकदमच काय मोठी घटना झाली तर त्याचा पर्याय रस्ता विचार करू. म्हणून पत्रकार म्हणून थोडं जबाबदारीने पत्रकारिता करा. काय तू पूर्ण करू ना, पण आता गरज नाही त्या गोष्टीची. पर्याय रस्त्याचं अगर काम अपूर्ण असेल तर पूर्ण करू. अवैध धंदे जिल्ह्यातले आहेत, त्याच्या विरुद्ध तुम्ही एक धडक भूमिका घेतलेली असताना जिल्ह्यातलं सीसीटीव्ही मात्र बंद असल्यामुळे या अवैध धंदेदारांचं किंवा सीसीटीव्ही वाढलं. चांगला प्रश्न विचारला. सीसीटीव्हीचा प्लॅन हा आमच्याकडून आमच्या एसपी कडून राज्य शासनाकडे गेलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची अशी भूमिका आहे की पूर्ण राज्याचं एकच सेंटर असावं, एकच कंट्रोल सेंटर असावं. तर प्रत्येक जिल्ह्याचं अगर वेगवेगळं सेंटर असेल, कंट्रोल सेंटर असेल
तर कधी कधी पोलिसांना काही केसेस सोडवण्यामध्ये अडचण होऊ शकते. या संबंधित मुख्यमंत्री साहेबांच्या 2 बैठका झालेल्या आहेत. जसंच फायनल बैठकीमध्ये निर्णय होईल तसंच सर्वात पहिला प्राधान्य पहिल्या 10 मध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा तिने ठेवलेला आहे, कारण की आपला पर्यटक जिल्हा पण आहे. आणि म्हणून लवकरच येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपला जिल्ह्याचा प्रत्येक कोपरा हा सीसीटीव्हीच्या अंतर्गत कव्हर झालेला दिसेल. वैभव नाईक म्हणतायत की निलेश राणे जे आमदार आहेत ते काही काळात भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करतील असं ते म्हणतात. असं आहे की ह्याच्या सगळ्याचं उत्तर देण्यासाठी आमचे निलेश साहेब सक्षम आहेत. कालच होते तुमच्याकडे, भरभरून बातम्या दिलेल्या आहेत. निलेशचा प्रश्न नितेशला, नितेशचा प्रश्न राणे साहेबांना, आता आमच्या आईच राहिल्या आहेत. थांबा जरा, पुष्कळ मारा जरा. हिंदी 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 काय वय साहेब एक प्रश्न आहे. पाऊस लांबल्यामुळे दुबार करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आहात? आम्ही जसं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही पहिल्यापासून सांगितलेलं आहे की एल निनो इफेक्ट ह्यावेळी आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. आणि म्हणून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी अतिशय विचारपूर्वक जे काय शासनाकडून जे काय निर्देश येत आहेत, ज्या काही सूचना येत आहेत त्या अनुसार शेतीची कामं हातात घ्या.